नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी आहे ती म्हणजे म्हाडा भरती परीक्षा ही पुन्हा लांबणीवरती पडली आहे. दरम्यान पुण्यामध्ये म्हाडा परीक्षा प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आणि यातील 2 एजंट हे आरोपी आहेत ते बुलढाण्याचे आहेत, तर एक जण परीक्षा घेणारा संस्थेतल्या पुण्यातलाच आरोपी आहे. प्रितेश देशमुख, संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ अशी 3 आरोपींची नावं आहेत. हे तिघेही आरोपी रात्री पेपर फोडण्याच्या तयारीने एकत्रित आले असताना पुणे सायबर पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडलं आणि याच प्रकारामुळे आजची जी म्हाडा भरती परीक्षा होती ती रद्द करावी लागली आहे. रात्री उशिरा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तशी घोषणा केली आणि पुण्यामध्ये सायबर पोलिसांनी इथे कारवाई करून 3 जणांना ताब्यात घेतलंय. म्हाडा भरती परीक्षा त्यामुळे पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे आणि पुण्यामध्ये म्हाडा परीक्षेप्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यातील 2 जण एजंट आहेत जे आरोपी आहेत बुलढाण्याचे आहेत आणि एक जण परीक्षा घेणाऱ्याच संस्थेतला पुण्यातला आरोपी आहे. तिघांची नावं प्रितेश देशमुख, संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ अशी आहेत. हे तिघेही आरोपी रात्री पेपर फोडण्याच्या तयारीने एकत्रित आले होते आणि पुणे सायबर पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली आणि या सगळ्या प्रकारामुळेच आजची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. जानेवारी महिन्यामध्ये परीक्षा होईल असं सांगण्यात आलंय. मात्र म्हाडाच्या पेपर लीक प्रकरणी मोठी कारवाई ही पुणे सायबर पोलिसांनी केली. 3 अटक करण्यात आली आहे आणि या प्रकारामुळे आजची परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री अगदी उशिरा एक व्हिडिओ संदेश ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली की काही अपरिहार्य कारणामुळे आजची परीक्षा पुढे ढकलावी लागते. बऱ्याचशा परीक्षार्थींना ही माहिती सकाळपर्यंत मिळालेली सुद्धा नव्हती. अचानकपणे आजची परीक्षा रद्द करण्यात आली. एमपीएससीच्या समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश आलंय आणि म्हाडा परीक्षा प्रकरणी 3 अटक करण्यात आली. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे पुण्यातून आपल्या सोबत जोडले गेलेत. चंद्रकांत, एकतर 3 अटक झाली, त्यांचा काय नेमका डाव होता ज्यामुळे आजची परीक्षा पुढे ढकलण्यात आली? श्वेता, रात्री पुणे पोलिसांना कुणकुण लागली. मग या परीक्षार्थींनीच तक्रार दिली होती एमपीएससी समन्वय समितीने की अशी पेपर खरेदीसाठी आमचे काही परीक्षार्थींना संपर्क साधला जातो एजंटकडनं. त्याची तक्रार पोलिसांनी डीसीपी मॅडमकडे केली, 9% मॅडमकडे. ते सायबर पोलिसांना लगेच सूत्रा हल्ली, सगळी रात्रीतनं सगळ्या पोलिसांना हलवलं, सगळं ही केलं आणि लगेच हेच जो आयल्या चौक आहे ते सगळी एमपीएससीची मुलं असतात म्हणून इथं हा सगळा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. कारण इथं मुलं जमणार होती सगळा रोष व्यक्त करण्यासाठी. आपल्याला माहिती आहे यापूर्वी इथंच आंदोलन झालं होतं सगळ्या एमपीएससी विद्यार्थ्यांचं, म्हणून खबरदारी म्हणून हा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. मुलांना इथं उभं राहू दिलं जात नाही आहे. पण हे पेपर कसा फोडण्याची तयारी सुरू होती हे मी जरा सविस्तर सांगतो प्रेक्षकांना. रात्री 10 वाजता विश्रांतवाडी भागात या जीएस सॉफ्टवेअर कंपनीचं, जिला म्हाडा परीक्षा घेण्याचं कंत्राट मिळालेलं आहे, खरं तरी ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे असा या परीक्षार्थींचा आरोप आहे एमपीएससी समन्वय समितीचा. तरी या कंपनीला कंत्राट का दिलेलं आहे आणि त्याच कंपनीचा डायरेक्टर प्रितेश देशमुख हा आणि 2 एजंट संतोष हरकुळ आणि अंकुश हरकुळ हे 3 रात्री एकत्र सापडले पोलिसांना एकाच गाडीत विश्रांतवाडी भागात. तिथनं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आता त्यांना मेडिकलला नेलं आहे, नंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाईल. म्हणजे थोडक्यात जसा आरोग्य परीक्षेचा पेपर घोटाळा समोर आला तसाच म्हाडाचाही येऊ शकतो, ही प्रिकॉशनरी मेजर म्हणून पोलिसांनी त्यांना उचललेलं आहे. याच्यात दोन्हीतला फरक असा आहे, आरोग्य भरतीच्या पेपर लिंकमध्ये सहसंचालकात यानेच पेपर फोडल्यासमोर आलं होतं आणि म्हाडाच्या परीक्षेमध्ये ज्या कंपनीला कंत्राट दिले खाजगी एजन्सीला जीएस सॉफ्टवेअरला तिचाच डायरेक्टर सापडलेला आहे. आणि हे नेक्सस कसं चालतो तर हे जे खाजगी क्लास चालक आहेत ते मुलांना ह्या सगळ्या एजंट लोकांना मिळून देतात, त्यांच्याशी डील करतात आणि त्या पेपर सेटिंग समितीमधला एखादा कर्मचारी अधिकारी त्याला पकडतात, त्याला पैसे चारतात, त्याकडनं पेपर फोडतात. मग ह्या मुलांना हा पेपर सर्क्युलेट होतो, व्हॉट्सअपवरनं किंवा इतर काही साधनांनी पाठवला जातो आणि अनेकदा तो तोंडी हे करून घेतलं जातं हाताने लिहून. असं हे सगळं नेक्सस चालतं राज्यभर. यातले एजंट हे बहुतांशी रेकॉर्डवरचे असतात नेहमी त्यातले आणि प्रत्येक वेळी पेपर फोडणारा पुन्हा एकदा हा पेपर फोडण्याचा प्रकार झाला. सुदैवाची गोष्ट हीच की वेळीच सगळा प्रकार लक्षात आला आणि पोलिसांनी कारवाई केली. मात्र आजची परीक्षा ही पुढे ढकलावी लागलेली आहे आणि त्यामुळे जानेवारीमध्ये परीक्षा होईल असं सांगितलं जाते. पुढे बघूया त्या परीक्षेचं काय होतं. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.